शिवसेना उद्धव गुट के नेता संजय राउत ने सुरेश धस पर निशाना साधते हुए कहा कि बड़ी डील हुई है और भ्रष्टाचारियों से संवाद नहीं होना चाहिए। उन्होंने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र की प्रेरणा है, लेकिन उनकी विचारधारा को कमजोर किया जा रहा है। फडणवीस सरकार पर हमला बोलते हुए कहा कि जो लोग पहले गुप्त बातें लीक करते थे वे आज मंत्री बन गए हैं। कॅमेरा समोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही, पण एक फार मोठं डील झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत, मग त्यांच्या बॉसनीच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्याने ह्या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे। ट्रॅपमध्ये कोण पकडतं कशाला आणि का पकडतील ट्रॅपमध्ये? ज्या क्षणी तिकडे आकाचे आका आले त्या क्षणी त्यांनी त्या बैठकीतून बाहेर पडायला पाहिजे होतं। त्याला नैतिकता म्हणतात आणि सांगायला पाहिजे होतं बाहेरून, माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झालेला आहे आणि मला ट्रॅपमध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी इथून बाहेर पडलो, हे असं असं झालेलं आहे। हिंमत आहे? आता कशाला आक्रोश करताय? नाही, पण फडणवीसांनी या भेटीचं समर्थन केलं ते असं म्हणतात की फडणवीस हे गुन्हेगारांचा संवाद असला पाहिजे, संवाद राजकारणात असला पाहिजे, पण गुन्हेगारांशी असावा का? ज्यांच्यावर आरोप आहे, ज्यांचा राजीनामा मागितला जातो खुनाच्या प्रकरणामध्ये, त्यांच्याशी संवाद ठेवावा असं जर काही कोणाचं म्हणणं असेल तर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गुन्हेगाराशी राजकारणाला संवाद ठेवावा लागेल ना। तुम्हाला गुन्हेगारी मोडून काढायची आहे ना, तुम्हाला खुनी आणि बलात्कारांना तुरुंगात टाकायचं आणि त्यांच्याशी तुम्ही संवाद ठेवा सांगताय। गृहमंत्र्यांना समजायला पाहिजे की ते नक्की कोणत्या प्रकारची विधानं करताय। त्यांच्याविषयी जो लोकांच्या मनात आदर आहे तो अशानं कमी होईल। नाही, पण या प्रकरणात फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील त्यांचं असं म्हणणं राहिलेलं आहे की हे टोलवाटोली करतायत, या कोर्टातून त्या कोर्टात बॉल टाकतायत। आम्ही लवकरच शिवसेनेचे सर्व नेते हे बीडला जाणार आहोत। सर्व नेते, मी एकटा नाही, सर्व। आमचं काल एक बैठक झाली, त्यात ठरलं की आपल्याला बीडला जायचं आणि त्यानंतर आम्ही गेल्यावरती माननीय उद्धव ठाकरे तिकडे येतील, पण आम्ही देशमुख कुटुंबाची भेट जाऊन घेणार आहोत। कारण आम्ही वाट पाहत होतो, आम्हाला असं वाटलं की ज्या पद्धतीनं सुरेश धस किंवा इतर सगळे प्रमुख लोक या विषयाला आवाज उठवतायत, वाचा फोडतायत, संघर्ष करतायत, पण हा सगळाच एक घोटाळा आणि घोळ होता आल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ही वेळ आहे की शिवसेनेला आता ह्या विषयात लक्ष घालावं लागेल। आम्ही एकत्र घालू वाटल्यास, काल सुप्रियाताई सुळे सुद्धा जाऊन आल्या, इतर नेते जाऊन आले, कारण आता देशमुख कुटुंब खऱ्या अर्थानं निराधार आणि पोरकं झालेलं आहे। त्यांची फसवणूक झाली आहे, त्या दोन लहान मुलांची, त्या विधवा पत्नीची, त्या आईची फसवणूक झाली ही आमची भावना। उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होत होता, प्रयत्न सुरू होता आणि तेच लोक त्यांच्या सरकारमध्ये आहेत ना। फितूर इथे होते तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत। आधीच्या राज्यामध्ये सुद्धा ह्याच लोकांनी हेच उद्योग केले आणि आता सुद्धा फडणवीसांच्या सरकारमध्ये तेच फितूर सन्मानाची पदं घेऊन बसलेले आहेत आणि ती त्यांची भूमिका योग्य प्रकारे वठवतात। बोलिये। छत्रपती शिवाजी महाराज हे सरकारी दैवत नाहीये, हे महाराष्ट्राचं, देशाचं प्रेरणास्थान आणि दैवत आहे। ज्यांना आपण युगपुरुष म्हणतो असे ते सेनापती आणि आमच्या सगळ्यांचे सदैव नेते। छत्रपती शिवाजी महाराजांनी पण राजकारण केलं। छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आम्ही राजकारण करतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही। सगळ्यांना एकत्र घेऊन त्याने महाराष्ट्र राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी बडेजाव केला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सुद्धा लोकशाही होती, जरी त्या काळात निवडणुका नसल्या, निवडणूक आयोग नसला, गृहमंत्री नसला, तरी लोकशाही होती, ज्याला आम्ही शिवशाही म्हणतो। आता जे छत्रपती शिवाजी महाराजांचा
सन्मान करायला रायगडावर गेलेले आहेत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. सगळ्यांनीच आम्ही, त्यांनी असं नाही, आम्ही सगळ्यांनीच, आणि त्यानुसार आचरण केलं पाहिजे. निवडणूक आल्या की आम्ही छत्रपतींच्या मार्गाने जाणार, छत्रपतीवरती विश्वास ठेवणार, हे निवडणूक आल्यावर आपण सांगतो. पण छत्रपतींनी राज्य कारभाराची जी आचारसंहिता निर्माण केली, त्याच्यावरती, त्या पावलावरती पाऊल ठेवून आज कोणतंही राज्य, दिल्लीचं असेल किंवा महाराष्ट्राचं असेल, हे चाललं नाही. छत्रपतींच्या राज्यामध्ये खून बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा होत होती. आज बीडमध्ये काय आहे, परभणीत काय चाललंय, भ्रष्टाचाऱ्यांना, बँक लुटणाऱ्यांना या छत्रपतींच्या राज्याचं नाव घेणाऱ्यांच्या राज्यामध्ये अभय आहे. जनतेचा पैसा खुलेआम लुटला जातो. धार्मिक कार्य आणि धर्माचे उत्सव छत्रपतींच्या राज्यातही चाललेच. ते हिंदवी स्वराज्य संस्थापक होते, पण त्यांनी त्याच्यामुळे मतं मागितली नाहीत त्यासाठी. असो, आज छत्रपतींच्या स्मरणाचा दिवस आहे, त्यांचं आम्ही सदैव स्मरण करतो, रोजच स्मरण करतो, एका दिवशी करत नाही. आणि आमचा जो पक्ष आहे शिवसेना, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच स्थापन झाला. महाराष्ट्रामध्ये जागोजाग ज्या शिवजयंत्या आम्ही साजऱ्या करतो, ती सुरुवात तर शिवसेनेने केलेली आहे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी केलेली आहे. म्हणजे प्रत्येक शाखेची शिवजयंती, प्रत्येक मंडळाची शिवजयंती हे लोकमान्य टिळकांनंतर मोठ्या प्रमाणात जर कोणी केला असेल तर ते हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलं. पण या राज्यामध्ये छत्रपतींचा पुतळा उद्ध्वस्त झाला मालवणच्या किनाऱ्यावर. या राज्यामध्ये छत्रपतींचा विचार उद्ध्वस्त झाला राज्यकर्त्यांकडून. आणि ह्या राज्यामध्ये छत्रपतींना जी अपेक्षित भूमिका होती ती आज त्या दिशेने कोणी जाताना दिसत नाही, हे दुर्दैव.